शतक महोत्सवी वर्ष असे हे, करूया स्वागत हर्षभराने. कीर्तीची ही उंच भरारी, भिडू दे या गगना. कीर्तीची ही उंच भरारी, भिडू दे या गगना. नाशिक एज्युकेशन सोसायटी व पेठे विद्यालय शतक महोत्सवी वर्षानिमित्ताने विद्यार्थी व्याख्यानमाला या उपक्रमाअंतर्गत पेठे विद्यालयाचे नामवंत माजी विद्यार्थी आजचे आपले व्याख्याते सन्माननीय डॉक्टर विनायक गोविलकर सर यांचे नाशिक एज्युकेशन सोसायटी व पेठे विद्यालयातर्फे मनपूर्वक स्वागत. नाशिक एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष प्राध्यापक सूर्यकांत रहाळकर सर, उपाध्यक्ष प्राध्यापक दिलीप फडके सर, उपाध्यक्ष श्री चंद्रशेखर मोंढे सर, कार्यवाह श्री राजेंद्र निकम सर, पेठे विद्यालयाचे शालेय समिती अध्यक्ष श्री चंद्रशेखर वाड सर, पेठे विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री कैलास पाटील सर, सहकार्यवाह व पेठे विद्यालयाचे शिक्षक प्रतिनिधी श्री शैलेश पाटोळे सर, संस्थेच्या कार्यकारी मंडळाचे सर्व सदस्य, शिक्षक मंडळाचे पदाधिकारी व सदस्य, संस्थेच्या सर्व शाळांमधील पदाधिकारी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, फेसबुक आणि युट्यूब या माध्यमातून व्याख्यानाचा लाभ घेणारे सर्व आजी माजी विद्यार्थी, संस्थेचे सर्व हितचिंतक, आपणा सर्वांचे नाशिक एज्युकेशन सोसायटी व पेठे विद्यालयातर्फे मनपूर्वक स्वागत. नाशिक एज्युकेशन सोसायटी व पेठे विद्यालय शतक महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित या व्याख्यानात 36वे पुष्प गुंफणारे आजचे व्याख्याते, उत्तम लेखक, शैक्षणिक मार्गदर्शक आणि नाशिकचे भूषण असलेले आपल्या पेठे विद्यालयाचे नामवंत माजी विद्यार्थी तथा सुप्रसिद्ध अर्थतज्ञ सन्माननीय डॉक्टर विनायक महादेव गोविलकर सर हे M.Com LLB या परीक्षांमध्ये पुणे विद्यापीठात सर्वप्रथम आले होते. चार्टर्ड अकाउंटंट परीक्षेत भारतात गुणवत्ता यादीत झळकले. पुणे विद्यापीठातून PhD पदवी प्राप्त केली आहे. सर BYK वाणिज्य महाविद्यालयात 3 दशके प्राध्यापक म्हणून कार्यरत होते. त्यानंतर त्यांनी प्राचार्य पदही भूषविले. सरांनी 35 वर्षे MBA साठी तसेच संशोधन करणाऱ्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. सरांनी 20 पुस्तके, 15 पुस्तिका व 700 पेक्षा जास्त लेखांचे लेखन केले आहे. आर्थिक संकल्पनांच्या अर्थ जिज्ञासा नावाच्या 1500 पानांच्या कोशाचेही सरांनी लेखन केले आहे. उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे समन्वयक, युनायटेड वेस्टर्न बँकेच्या ऑडिट कमिटीचे व अकोला अर्बन बँक स्थानिक समितीचे अध्यक्षपदही सरांनी भूषविले आहे. हाँगकाँग येथे झालेल्या जागतिक व्यापार संघटनेच्या 5व्या मंत्री परिषदेतही सर सहभागी झाले होते. डॉक्टर पारनेरकर अर्थशास्त्र पुरस्कार, गुणीजन पुरस्कार, शंतनुराव किर्लोस्कर पुरस्कार, नाशिक भूषण पुरस्कार, उत्तम शिक्षक पुरस्कार, अर्थशास्त्रातील उत्तम पुस्तक तसेच उत्तम लेख पुरस्कार यासह अनेक पुरस्कारांनी सरांना सन्मानित करण्यात आले आहे. असे अष्टपैलू व्यक्तिमत्व असलेले पेठे विद्यालयाचे विद्यार्थी या सरांचा शाळेला सार्थ अभिमान वाटतो. शतक महोत्सवानिमित्त होणाऱ्या या व्याख्यानमालेत नाशिक एज्युकेशन सोसायटी व पेठे विद्यालयाच्या वतीने सन्माननीय डॉक्टर विनायक गोविलकर यांचे मनपूर्वक स्वागत करते. आज डॉक्टर विनायक गोविलकर सर हे सध्या चर्चेत असलेला आभासी चलन, आभास की वास्तव या विषयावर आपल्याला सविस्तर माहिती देणार आहेत. सर्व श्रोते हो, व्याख्यानाच्या शेवटी शंका समाधानासाठी काही वेळ आपण राखून ठेवला आहे. आपण त्यात सक्रिय सहभाग घ्यावा. यानंतर सन्माननीय डॉक्टर गोविलकर सरांना विनंती करते की त्यांनी आपले विचार मांडावे. हॅलो, हा बोला सर. ऐकू येत आहे का?
विनायकरावांचा परिचय करून दिला. एक मुद्दा त्यातला महत्वाचा मला वाटतं सांगायचा राहिला. आज नाशिकमध्ये दिवाखानी उभ्या असलेल्या गुरुजी रुग्णालयाचं काम विनायकराव गोविलकरांच्या कल्पनेतून साकार झालेलं आहे. गुरुजी रुग्णालयाचे ते अध्यक्ष आहेत आणि नाशिककरांना भूषण वाटेल अशा प्रकारचं गुरुजी रुग्णालय गंगापूर रोडवरती अतिशय अल्प दरामध्ये जनसेवेचं काम करते. तिथे त्यांनी आता नवीन बरीच प्रोजेक्ट हातामध्ये घेतलेली आहेत. त्यामुळे एका अर्थाने रुग्णालय ही देखील नाशिक एज्युकेशन सोसायटीच्याच कार्यक्षेत्रात आहे असं म्हणायला पण काही हरकत नाही. आपल्याला खूप चांगल्या पद्धतीचे सहाय्य गुरुजी रुग्णालयाने वेळोवेळी केलेलं आहे. त्यामुळे विनायक गोविलकरांच्या या कामाबद्दल खरं तर आपण सगळ्यांनी त्यांचं ऋण मान्य केलं पाहिजे, त्यांचं कौतुक केलं पाहिजे. एवढाच फक्त भाग मला त्यामध्ये भर घालायची होती. बाकी विनायकरावांना भाषणाकरता मी पण आता ऑनलाईन ऐकायला उत्सुक आहे. धन्यवाद. नमस्कार. नाशिक एज्युकेशन सोसायटी आणि माझी शाळा पेठे विद्यालय यांचा हा शतक महोत्सवी वर्ष आहे. 100 वर्ष एखादी संस्था दर्जाने चांगली राहून आणि शहरामध्ये एक क्रमांक टिकवून राहणं ते अतिशय अवघड असतं. आणि ती अचीवमेंट या शाळेनी आणि या संस्थेने केली आहे. अर्थातच याला जसं व्यवस्थापन कारणीभूत आहे तसंच शाळेमधले सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि माजी विद्यार्थी यांचाही मोलाचा हातभार या संस्थेच्या आणि शाळेच्या शतक महोत्सवी वाटचालीमध्ये निश्चितच आहे असं मला वाटतं. शतक महोत्सवानिमित्त अशी एक व्याख्यान मला करावी ही कल्पनाच खूप चांगली आहे आणि त्यासाठी मला निमंत्रण केलं याबद्दल मी संस्थेचे आणि शाळेच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे सुरुवातीला आभार मानतो. माझा लांबलचक परिचय सराफ मॅडमनी करून दिला त्याबद्दल त्यांचेही आभार मानतो. जे कोणी आता ऑनलाईन ऐकत असतील, मॅडमनी सांगितलं त्याप्रमाणे याबद्दल काही शंका असतील, काही प्रश्न असतील, काही भर घालायचे असेल, माझं सांगताना काही समजा चुकलं असेल तर ते दुरुस्त करायचं असेल, अशा सगळ्यासाठी शेवटी काही वेळ राखीव ठेवलेला आहे. जो विषय आज या व्याख्यानासाठी आहे तो आहे आभासी चलन, ज्याला आपण क्रिप्टोकरन्सी असं इंग्रजीमध्ये म्हणतो. मला वाटतं चलन हा शब्द आपल्या इतका अंगवळणी पडला आहे, तो शब्दच इतका चलनी आहे आणि रोजच्या वापरातला आहे. चलन म्हणजे काय तर ज्याला आपण इंग्रजीमध्ये करन्सी म्हणतो. व्यवहार करायसाठी एकमेकांशी वस्तूची देवघेव करायची असेल, कर्जाची देवघेव करायची असेल, खर्च करायचा असेल, उत्पन्न मिळवायचं असेल तर या सगळ्यासाठी काहीतरी माध्यम लागतं, मीडियम ऑफ एक्सचेंज लागतं आणि हे माध्यम म्हणजे चलन असतं. परंतु हे चलन माणसाने शोधून काढले. खरं तर पूर्वी व्यवहार कसे होत असतील जेव्हा चलन नव्हतं तेव्हा आपण सहज त्याची कल्पना करू शकतो. चलन नव्हतं तेव्हा वस्तूची देवघेव होत नव्हती का? होतच होती. पण ती देवघेव होताना वस्तू विनिमय या स्वरूपामध्ये होत होती. म्हणजे माझ्याकडे असलेली वस्तू मी दुसऱ्या कोणाला तरी देणार आणि त्याच्याकडे मला हवी असलेली वस्तू त्याच्या मोबदल्यात घेणार. त्याला म्हणतात वस्तू विनिमय. एक वस्तू द्यायची, त्याच्या बदल्यात दुसरी वस्तू घ्यायची. किंवा कोणीतरी सेवा दिली, समजा
तर त्याचा मोबदला त्याला द्यायचा असला तर तोही वस्तूच्या स्वरूपामध्येच दिला जात असे. अशी ही व्यवस्था विनिमयाची माणसाच्या उत्क्रांतीच्या सुरुवातीच्या काळामध्ये होती. पण आपण सहज कल्पना करू शकतो याच्यात किती किती अडचणी येत असते. कारण माझ्याकडे समजा एक अख्खी गाय आहे आणि मला 2च किलो तांदूळ पाहिजे. कसं काय विनिमय होऊ शकेल? तेव्हा विनिमयामध्ये अनेक अडचणी यायला सुरुवात झाली. वस्तूची साठवणूक करून ठेवणं दीर्घकाळ हेही शक्य नसल्यामुळे, कारण काही वस्तू या पेरिशेबल आहेत, नाशवंत आहेत, आणि म्हणून माणसाने काहीतरी माध्यम शोधायची सुरुवात केली असेल. अगदी सुरुवातीच्या काळात हे माध्यम म्हणजे सुद्धा कुठली तरी एक वस्तू जी सगळ्यांना स्वीकारार्ह आहे अशी वस्तू चाललेली असणे. आणि इतिहास असं सांगतो की ही वस्तू म्हणजे अगदी शंख शिंपल्यापासून कुठल्याही प्रकारची जी त्या भौगोलिक प्रदेशामध्ये सगळ्यांना ऍक्सेप्टेबल आहे, सगळ्यांना उपयोगी आहे, परंतु रेअर आहे, सहजपणे उपलब्ध होत नाही, म्हणूनच त्याला किंमत आहे, अशा वस्तूंचा उपयोग सुरू झाला. पण जसा जसा माणसाचा विस्तार व्हायला लागला, एका भौगोलिक क्षेत्रातनं दुसऱ्या भौगोलिक क्षेत्रामध्ये व्यवहार व्हायला लागले, तसं तसं ह्या विनिमयाची सुद्धा मर्यादा लक्षात आली. आणि ती मर्यादा म्हणजे माझ्या भौगोलिक क्षेत्रात जी वस्तू सगळ्यांना ऍक्सेप्टेबल आहे ती दुसऱ्या भौगोलिक क्षेत्रात ऍक्सेप्टेबल असेल असं नाही. आणि त्यामुळे माझ्या क्षेत्रातली वस्तू देऊन दुसऱ्या क्षेत्रातली काही वस्तू मला मिळवणं हे अवघड जाऊ लागलं. म्हणून मग जरा सगळ्यांना ऍक्सेप्टेबल असेल अशा वस्तूचा शोध सुरू झाला. हा विकासाचा टप्पा जर आपण बघितला तर लक्षात येईल की मग काही ड्युरेबल मिनरल्स किंवा मेटल्स, धातू, यांचा माणसाने वापर सुरू केला. आणि तोही स्थिरावत स्थिरावत सोनं आणि चांदी इथपर्यंत आला. म्हणजे काय, तर ज्या भौगोलिक प्रदेशाचा कोणी राजा असेल तो राजा सोन्याची नाणी तयार करायला लागला, ज्याला आपण आजही मोहरा असा शब्द वापरतो. चांदीची नाणी तयार करायला लागला. आणि मग ही सोन्याची किंवा चांदीची नाणी कुठल्याही भागात, कुठल्याही भौगोलिक प्रदेशात ही स्वीकारली जायला लागली. कारण का, कारण सोनं हा त्याचा पाया होता, चांदी हा त्याचा पाया होता. आणि सोनं आणि चांदी हे मौल्यवान असल्यामुळे कुठल्याही भौगोलिक प्रदेशात गेलं तरी सुद्धा त्यांच्या वजनानुसार त्याची किंमत, मग त्याच्यावर शिक्का कोणत्याही राजाचा असला तरी सुद्धा ते स्वीकारलं जायला लागलं. असं चलन बाजारामध्ये आलं, जे काहीतरी औपचारिक स्वरूपाचं चलन आहे. परंतु सोन्याचा किंवा चांदीचाही एक दुर्गुण आपल्याला माहिती आहे, एक मर्यादा आपल्याला माहिती आहे. आणि ती मर्यादा अशी आहे की ही नाणी जर वारंवार हाताळली गेली तर सोन्यामध्ये घट व्हायला लागते. जसं आपण अंगावर काही दागिने घातले आणि काही कालानंतर जर त्या दागिन्यांचं परत वजन केलं तर आपल्याला हे नक्की माहिती आहे की त्याचं वजन थोडं थोडं का होईना कमी होत जातं. दागिने तर वारंवार हाताळले जात नाहीत, पण नाणी मात्र वारंवार हाताळली जातात. आणि त्यामुळे त्याचं वजन कमी होण्याची भीती, शिवाय ते सांभाळण्याची भीती, शिवाय ते एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी घेऊन जाण्याची अडचण, आणि त्याला वजन आहे, या सगळ्यावर काहीतरी उपाय पाहिजे असं माणसाला वाटू लागलं. मग वजन घटू नये यासाठी माणसाने काय केलं, तर माणसाने कमी दर्जाच्या धातूची नाणी पाडायला सुरुवात केली, की ज्या धातूंचं मूल्य कमी आहे पण त्याची कठीणता चांगली आहे, म्हणजे त्याच्यात घट होत.
उदाहरण सांगायचं झालं तर अल्युमिनियम असेल, निकेल असेल, लोखंड असेल, तांब असेल, पितळ असेल, याची नाणी पाडायला सुरुवात केली. पण त्याला स्वतःचं मूल्य नाही, कमी आहे. म्हणून मग काय केलं माणसाने, जो कोणी राजा असेल, सरकार असेल, त्यांनी अशा नाण्यांना, जरी ती नाणी दुसऱ्या धातूत असली तरी त्याला सोन्याचा पाठिंबा कायम ठेवला. म्हणजे ही नाणी कधी पण सोन्यात आपल्याला एक्सचेंज करून घेता येतील, बदलून घेता येतील. म्हणजे नाणं द्या आणि सोनं घ्या, अशी खात्री दिली. त्यामुळे ही नाणी चलनामध्ये आली. साधारणपणे 1930च्या सुमारास जगातल्या पहिल्या महायुद्धानंतर सगळ्या जगामध्ये मंदी आली. युद्धामध्ये सगळे देश खूपच ऍडव्हर्सली एफेक्ट झालेले होते आणि सगळ्यांचा व्यापार उद्यम ठप्प झालेला होता. रोजगार नव्हता, उत्पादन नव्हतं, मागणी नव्हती बाजारात. आणि युद्धानंतर सगळ्यांना असं वाटायला लागलं की याच्यातनं आपण काहीतरी मार्ग काढला पाहिजे, ही मंदी हटवली पाहिजे, पुन्हा अर्थव्यवस्थेला उभारी आली पाहिजे. कशी आणता येईल? त्यावेळच्या अर्थतज्ञांनी मग एक उपाय सांगितला. फार सोपी कारण मीमांसा केली, तर्क लावला. काय सांगितलं त्यांनी तर्क? बाजारात मंदी आहे. मंदी म्हणजे काय? मंदी याचा अर्थ बाजारात मागणी नसणे म्हणजे मंदी. मग आपल्याला मंदी हटवायची असली तर काय केलं पाहिजे? तर बाजारातली मागणी वाढवली पाहिजे. मागणी वाढली की मंदी गेली. मागणी कशी वाढवता येईल? तर त्यांनी सांगितलं की मागणी वेगळी आहे आणि गरज वेगळी आहे. इंग्रजीत सांगायचं तर नीड इज डिफरंट, डिमांड इज डिफरंट. तुम्हाला मला गरजा खूप आहे, पण त्या सगळ्या गरजांसाठी आपण काही बाजारात मागणी नोंदवू शकत नाही. त्या सगळ्या वस्तू काही आपण खरेदी करू शकत नाही. म्हणजेच गरज जरी असली तरी मागणी नाहीये, आणि मागणी नाहीये म्हणून मंदी आहे. आणि मागणी नसण्याचं कारण गरज नाहीये हे नाहीये, तर काय आहे? गरजेला मागणीत रूपांतरित करण्यासाठी जो पैसा खिशात असावा लागतो त्याची कमतरता आहे. जर लोकांच्या खिशात पैसा आला तर त्यांच्या गरजा आहेतच, अनंत गरजा आहेत, एव्हर ग्रोईंग, अनलिमिटेड, रिकरिंग, अशा गरजा आहेत. फक्त त्यांच्याकडे पैसा नाहीये म्हणून ते वस्तूंसाठी बाजारात मागणी देत नाहीये. मग जर लोकांच्या खिशात पैसा दिला तर लोक मागणी करतील, आणि मागणी झाली तर स्वाभाविकपणे बाजारात मंदी हटेल. ही मागणी कशी निर्माण करायची? तर पैसा दे. मग प्रश्न आला, पैसा द्यायचा कसा? कारण चलन काढायचं तर त्यासाठी सोन्याचा साठा असला पाहिजे सरकारकडे. साठा जेवढा तेवढं चलन. सोनंच नसेल तर चलन काढणार कसं? याला इंग्रजीत गोल्ड स्टँडर्ड असं म्हणतात. सगळ्या जगभर हीच व्यवस्था होती की सोन्याचा साठा सरकारने ठेवायचा आणि तेवढं चलन आपल्या देशामध्ये सर्क्युलेशन मध्ये आणायचं. म्हणून मग सरकारांनी विचारायला सुरुवात केली अर्थतज्ञांना की तुम्ही म्हणताय लोकांच्या खिशात पैसे दिले तर मंदी हटेल, पण आम्ही हा पैसा आणायचा कुठून? तेव्हा अर्थशास्त्रज्ञांनी फार गमतीशीर उपाय याच्यावर सांगितला. आणि ते म्हणाले की असं कोणी सांगितलं की सोन्याचा साठा असला तरच चलन काढायला पाहिजे? साठा नसताना सुद्धा चलन काढा की, काय अडचण? आणि मित्रांनो, तुम्ही कल्पना करा, असं जर तात्विक दृष्ट्या समर्थन कोणी दिलं असेल, अर्थतज्ञांनी दिलं असेल, तर सगळ्यात खुश झाले ते राज्यकर्ते. कारण का? कारण त्यांना आता कितीही चलन छापायला परवानगी मिळाली. आणि मग सगळे राज्यकर्ते या उपाय योजनेचा लाभ घेण्यासाठी आणि त्यातून मंदी हटवण्यासाठी उत्सुक झाले आपलं चलन वाढवण्यासाठी. आणि असा पहिला निर्णय 1925 ला दी ग्रेट ब्रिटन या देशाने घेतला. आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे त्यावेळेला जगामध्ये ज्यांच्या साम्राज्यावर सूर्य मावळत नाही अशी परिस्थिती होती, असा देश म्हणजे ग्रेट ब्रिटन.
आणि त्यांनी पहिल्यांदा आधी गोल्ड स्टँडर्ड ऍक्ट 1925 असा कायदा केला आणि त्यांनी सोन्याचं आणि चलनाचं नातं संपवून टाकलं. आणि एकदा ग्रेट ब्रिटनने नातं संपवलं म्हटल्यावर बाकी देशातल्या सगळ्या सरकारांनी हे नातं संपवायला सुरुवात केली आणि फार अल्प काळामध्ये सगळ्याच देशांची चलनं ही सोन्याचा साठा नसला तरी बाजारात यायला लागली. आता मी तुम्हाला 2-3 गोष्टी या टप्प्यापर्यंत सांगितल्या. पहिली गोष्ट अशी सांगितली की विनिमयाचं साधन म्हणून पैसा आहे, करन्सी आहे. ही करन्सी कोणती असावी? तर सुरुवातीला ज्या वस्तूला स्वतःचं मूल्य आहे, स्वतःची किंमत आहे, स्वतःची उपयोगिता आहे, स्वीकारार्हता आहे, अशा गोष्टी पैसा म्हणून माणसाने वापरायला सुरुवात केली. जसं सोनं असेल, चांदी असेल वगैरे. त्याच्या मर्यादा लक्षात घेऊन मग सोन्या चांदीची नाणी न करता माणसाने काय केलं? दुसऱ्या धातूंची नाणी सुरू केली. त्याच्याही पुढे जाऊन एक टप्पा असा केला की नाणंच नको ना, आपण कागदाच्या नोटा छापू, म्हणजे हाताळायला सोप्या. अशा नोटांच्या स्वरूपात आलं, पण त्याला सोन्याचा साठा होता म्हणून त्याला किंमत होती. म्हणजे एक तर स्वतःचं मूल्य पाहिजे किंवा त्याला सोन्याचा पाठिंबा पाहिजे, तर ते चलन जगामध्ये ऍक्सेप्टेबल होतं. पण मी आता सांगितलं त्याप्रमाणे सोन्याच्या साठ्याचा पाठिंबा संपला आणि मग जी करन्सी बाजारात आली ती का बरं स्वीकारली गेली? त्याचं कारण सरकारचा नियम. म्हणून सरकारने केलेल्या नियमानुसार झालेली करन्सी, त्याला इंग्रजीत फियाट करन्सी असं म्हणतात. FIAT, फियाट करन्सी. अशी करन्सी बाजारात आली. त्यामुळे त्या करन्सीला स्वतःचं मूल्यच नाही, कागद येतो, फक्त कागद. पण त्याच्यावर मध्यवर्ती बँकेचा शिक्का आहे, गव्हर्नरची सही आहे, सरकारने त्याला मान्यता दिली आणि सरकारचा असा नियम आहे, असा आदेश आहे की हे चलन न स्वीकारणं हा गुन्हा आहे. फियाट म्हणजे ऑर्डर, आदेश. असा आदेश असल्यामुळे तो कागदाचा तुकडा चलन झालं, त्याला मूल्य आलं, त्याला स्वतःचं मूल्य मात्र काहीच नाही. आता तुम्हाला जर अगदी अलीकडच्या काळातली याबाबतची गंमत सांगायची झाली तर 2016चा नोव्हेंबर आठवा. 2016च्या नोव्हेंबरमध्ये आपल्या भारताच्या केंद्र सरकारने एक निर्णय घेतला आणि नोटा रद्द केल्या. म्हणजे कालपर्यंतच्या नोटेची किंमत 1000 रुपये होती. या 16 नोव्हेंबर नंतर त्या कागदाच्या कपट्याची किंमत काय झाली? 0 झाली. फियाट. सरकार जोपर्यंत म्हणते याची किंमत 1000 आहे, तोपर्यंत त्या कागदाला 1000 रुपयाचं विनिमय मूल्य आहे, ते चलन म्हणून मान्य आहे. याला म्हणायचं फियाट करन्सी. याला कुठलाही पाठिंबा नाही. किती चलन छापायचं ते सरकार आणि मध्यवर्ती बँक मिळून ठरवणार आहे. आणि त्याला स्वतःचंही मूल्य नाही, त्याला पाठिंबा पण नाही, असं चलन बाजारात आलं. आणि ते का चालतंय आज सगळ्या जगामध्ये? कारण त्याला सरकारने अधिकृत चलन म्हणून घोषित केलेलं आहे आणि ते न स्वीकारणं हा कायद्याने गुन्हा केलेला. असा हा चलनाचा प्रवास. मग झालं बँकांची विकास, बँकांची सगळीकडे विस्तार झाला आणि मग बँक मनी सुद्धा आली. बँक मनी म्हणजे काय? मी बँकेत पैसे ठेवले, खरं तर बँकेच्या दृष्टीने ते देणं आहे. बँकेने मला ते पैसे परत केले पाहिजे मी जेव्हा मागेल तेव्हा, कारण ते पैसे माझे आहेत. बँक ते मान्य करते, पण बँक ते फक्त सांभाळते का? बँकेकडे आलेले हे सगळे पैसे बँक कोणाला तरी कर्जाने देते. हा जो कर्जरूपी पैसा बँक तयार करते ते पण चलनच. मग ते रोखीने देऊ किंवा तुमच्या खात्याला क्रेडिट करून देऊ. म्हणजे प्रत्यक्षात तुमच्या हातात नोटा नाणी येतच नाही. काय येतं? फक्त बँकेत बॅलन्स येतो.
की एवढी रक्कम तुम्ही खर्च करू शकता. म्हणजे एक चलन अधिकृत सरकारने काढलेलं, दुसरं चलन या सरकारी चलनावर आधारित बँकेने काढलेलं चलन, असं आता जगभर चालू आहे. आणि अलीकडच्या काळात तंत्रज्ञानाच्या एकूण प्रगतीमुळे आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आता सगळं डिजिटलायझेशन झालेलं आहे. आणि पैसा हा आता तुम्ही आणि मी मोबाईल मधनं सुद्धा वापरू शकतो, नेटच्या माध्यमातून वापरू शकतो. याचाच अर्थ काय झाला, आता नाणं किंवा नोट याची सुद्धा गरज नाही. यालाच या डिजिटल करन्सीलाच आपण आभासी चलन असं म्हणतो. म्हणजे चलन आहे की नाही आहे, दिसतं का, दाखवता येतं का, हात लावता येतो का? हात नाही लावता येत, दिसत पण नाही, दाखवता पण येत नाही. काय दाखवता येतं, फक्त माझं बँक बॅलन्स असलेलं पासबुक दाखवता येतं. पण पासबुक म्हणजे चलन आहे का? चलन याचा अर्थ मी आता सांगितला की वस्तूची देवाणघेवाण करण्यासाठी, विनिमयासाठी वापरलेलं माध्यम म्हणजे चलन आहे. पासबुक देऊन मला काही घेता येईल का? पासबुक हे माझी शिल्लक आहे असं दाखवणारं डॉक्युमेंट आहे. पासबुक हे चलन नाही. त्यामुळे हे सगळं डिजिटल चलन झालं आणि आपण इलेक्ट्रॉनिक माध्यमातून या चलनाचा वापर सुरू केला. पण काही ना काहीतरी चलन अस्तित्वात आहे आणि ते चलनच आपल्याला या डिजिटल पद्धतीने वापरता येत आहे. अशी आतापर्यंत चलनाची सगळी प्रगती झाली आणि मला वाटतं डिजिटल म्हणजे काय इथपर्यंत मी आता आपल्या सगळ्यांना घेऊन आलो. आता काय झालंय नवीन, साधारण गेल्या 12 वर्षामध्ये एक नवीनच संकल्पना जगामध्ये आली आणि तिचं नाव आहे क्रिप्टो करन्सी. आता ही क्रिप्टो करन्सी म्हणजे काय आहे, तर हे एक डिजिटल चलन आहे, आभासी चलन आहे. आणि आभासी या शब्दाचा मी अर्थ सांगितला, ज्याला भौतिक स्वरूप नाही, ज्याला आकार नाही, ज्याला रंग नाही, ज्याला रूप नाही, जे दिसत नाही, जे दाखवता येत नाही, जे स्पर्श करता येत नाही, त्याला आभासी म्हणायचं. पण ते अस्तित्वात आहे. अशा चलनाला डिजिटल किंवा व्हर्च्युअल असा शब्द इंग्रजीत वापरला जातो. अशी ही करन्सी आहे. आणि याची आपल्याला सवय झाली, मी आता सांगितलं तसं बँकाच काय, तुम्ही आणि मी शेअर्स खरेदी करतो समजा, म्युच्युअल फंडाचं युनिट्स खरेदी करतो समजा. पूर्वी तरी निदान त्या शेअरचं सर्टिफिकेट माझ्या हातामध्ये असायचं, म्युच्युअल फंडाच्या युनिट्सचं एक सर्टिफिकेट माझ्या हातात असायचं. आता काय असतं, आता एक फक्त मला होल्डिंग सर्टिफिकेट असतं, डीपी होल्डिंग सर्टिफिकेट बस. आणि त्याच्यात मी जेवढे शेअर्स खरेदी केले असतील, युनिट्स खरेदी केले असतील, त्याची एक यादी असते. म्हणजे पासबुकात जसं माझी शिल्लक बँकेतली दाखवली जाते, तसं या होल्डिंग सर्टिफिकेट मध्ये माझे शेअर्स, म्युच्युअल फंड, युनिट सगळं दाखवलं जातं. हे आभासी. माझ्या हातात काहीच नाही. कोणी म्हटलं मला तुझ्याकडे एसीसी कंपनीचे शेअर्स आहेत का, दाखव, तर मी काय दाखवू शकतो, फक्त स्टेटमेंट दाखवू शकतो ज्याच्यावर लिहिलंय एसएससी या कंपनीचे इतके इतके शेअर्स मी खरेदी केले. त्याला मी म्हणतोय आभासी आहे, पण दाखवता येत नाही, आहे पण स्पर्श करता येत नाही. अशी एक करन्सी, असं एक चलन बाजारामध्ये कोणीतरी आणलं. कसं आणलं, टेक्निकल भाषेत सांगायचं तर ब्लॉक चेन टेक्नॉलॉजीचा वापर करून आणलं. ही एक संगणकाची टेक्नॉलॉजी आहे, इंटरनेटवर याचा उपयोग केला जातो. आणि कोणी आणलं, साधारणपणे 2008-09च्या सुमारास हे चलन आलं. पण 2008-09 पासून 2022 मध्ये आता आपण आहोत, जगाला हे अजून कळलेलं नाही की हे चलन बाजारात आणलं. हु इज द इनिशिएटर
ऑफ दिस क्रिप्टोकरन्सी हे आजपर्यंत कळलेलं नाही. मला असं वाटतं की आपल्याला जर दोन चलनांचा फरक समजून घ्यायचा असेल तर पहिला फरक काय आहे, आपलं जे सामान्य चलन आहे ज्याला आपण फियाट करन्सी आता म्हणतो आहोत, ही रिझर्व्ह बँक आपल्या देशामध्ये, फेडरल बँक अमेरिकेमध्ये, मध्यवर्ती बँक प्रत्येक देशाची हे चलन आणत असतं आणि त्याला केंद्र सरकारचा पाठिंबा असतो. म्हणजे कोणी चलन आणलं हे माहिती, आभासी चलन माहिती नाही, जगाला माहिती नाही हे कोणी, जगभर त्याचा वापर होतोय. या चलनाची देवाणघेवाण करण्यासाठी, खरं चलन कशासाठी आहे, वस्तूंची देवाणघेवाण करायची, पण या चलनाची देवाणघेवाण करण्यासाठी जगामध्ये एक्सचेंजेस निर्माण झाले. जसं शेअर बाजाराचा स्टॉक एक्सचेंज आहे तसं हे क्रिप्टो एक्सचेंजेस निर्माण झाले. दुसरा फरक, आपण कधी रुपयाची देवाणघेवाण करण्यासाठी एक्सचेंज बघितलंय का? पण ही करन्सी जी क्रिप्टो करन्सी आहे तिची देवाणघेवाण करण्यासाठी एक्सचेंजेस जगभरात आहे, भारतात सुद्धा. आता हे निर्माण कसं होतं, मग कोणी काढलं हे माहिती नाही, तर मग निर्माण कसं होतं? मी ज्याला म्हटलं आता, ही जी ब्लॉकचेन टेक्नॉलॉजी आहे त्या टेक्नॉलॉजीनुसार महासंगणकावर एक गणित, आपण सोप्या भाषेत हे समजून घेण्याचं म्हणून मी त्याला गणित म्हणतो, किंवा तुम्ही त्याला कोड म्हणा, असं असतं. ते सोडवायचं, ते सोडवलं बरोबर सुटलं तर असं कोड बरोबर सुटणाऱ्याला, सोडवणाऱ्याला बिटकॉइन दिले जातात. याला म्हणायचं मायनिंग ऑफ बिटकॉइन. बिटकॉइन ही क्रिप्टोकरन्सीचं एक नाव आहे. अशा अनेक क्रिप्टोकरन्सी झाल्या, मी फक्त बिटकॉइनचा उल्लेख इथे करतो. इथेरम नावाची आणखीन एक आहे. या दोन करन्सी जरा मोठ्या प्रमाणावर सध्या जगात आहेत, पण अशा सुमारे 200 क्रिप्टोकरन्सीज आज बाजारामध्ये आहेत. तेव्हा संगणकावरचं असं एक अत्यंत कॉम्प्लिकेटेड गणित जर सोडवता आलं तर सोडवणाऱ्याला या बिटकॉइन्स दिल्या जातात. त्याला इंग्रजीमध्ये मायनिंग ऑफ बिटकॉइन असं म्हणतात. मायनिंग म्हणजे काय, खाणीतनं काढणं. हे आपण संगणकातनं मिळवणं. आता पुढचा प्रश्न आहे, दिल्या जातात म्हणजे काय होतं, कोण देतं? कोण देतं हे तर माहितीच नाही, माणूस माहिती नाही, संस्था माहिती नाही, सरकार माहिती नाही. मग देतं कोण? तर संगणक देतो. कोणत्या स्वरूपात देतो? तर त्या संगणकावरच तुमचं जे खातं आहे त्या खात्यामध्ये ते जमा होतात. हे खातं मी आता म्हटलं तसं संगणकावरच, आपण या इंटरनेटवरच आपण ओपन करायचं. वैशिष्ट्य असं आहे की त्या खातं ओपन करताना तुम्हाला नाव लिहिण्याची गरज नसते. म्हणजे हे खातं कोणाचं आहे माहिती नाही, त्याचा पत्ता काय आहे माहिती नाही, तो कोणत्या देशातला आहे माहिती नाही, त्याचं वय काय माहिती नाही. कारण तुम्ही खातं उघडल्यावर तुम्हाला फक्त एक क्रमांक मिळतो आणि त्या क्रमांकाला तुम्हाला एक कोड वर्ड असतो. तो मिळाला की तुमच्या खात्यातले व्यवहार तुम्हाला त्या कोडच्या माध्यमातून केले जातात. चला आपण पासवर्ड असं म्हणू शकतो. म्हणजे कोणीही तुम्हाला, व्यक्ती, संस्था, सरकार हे बिटकॉइन्स देत नाहीत. संगणकाच्या प्रणालीमधनच तुम्हाला ते खात्याला क्रेडिट केले जातात. ते कोणत्या व्यक्तीला किंवा संस्थाला क्रेडिट केले याचं नाव संगणकावर नसतं. खात्याला ते जमा होतात आणि त्या खात्यातनं तुम्हाला कोणालाही ट्रान्सफर करता येतात, वापर करता येतो. म्हणजे जसं आपण बँकेचा चेक लिहून कोणाला पेमेंट देतो तसं हे ऑनलाईन पेमेंट त्या खात्यातनं करता येऊ शकतं. हा बिटकॉइन्स माइन करण्याचा, मिळवण्याचा एक प्रकार. आणि दुसरा प्रकार काय आहे? तो दुसरा प्रकार म्हणजे बिटकॉइन खरेदी करायचे. म्हणजे ज्या कोणाकडे बिटकॉइन आहे त्या एक्सचेंजवर ते येतं. जसं शेअर बाजारात असतं की नाही, कोणाला तरी विकायचंय, मग तो त्या स्क्रीनवर आपल्याला दिसतो की हा माणूस इतके शेअर विकू इच्छितो. आपण आपली मागणी नोंदवतो,
आणि मग ती कॉम्प्युटरमध्ये असलेलीच रचना सॉफ्टवेअर त्या मागणी आणि पुरवठा मॅच करतात आणि प्राइस तिथे सेटल होते. तुम्हाला मला कळत नाही कोण विकतोय कोण खरेदी करतोय हे पण कळत नाही, पण तो व्यवहार पूर्ण होतो. त्याचे शेअर्स माझ्या खात्यात येतात, माझ्या खात्यातले पैसे त्याच्या खात्यात जातात. हे जसं होतं तसंच बिटकॉइन सुद्धा खरेदी विक्री होऊ शकते. त्यामुळे मी माझं चलन देऊन, म्हणजे उदाहरणार्थ मी रुपये देऊन, मी डॉलर्स देऊन, मी युआन देऊन क्रिप्टो करन्सी खरेदी करू शकतो. अशा कोणत्या तरी माणसाकडनं ज्याच्या खात्यात ते आहे, पण तो माणूस मला माहिती नाहीये, तो कुठून ऑपरेट करतो हे पण माहिती नाहीये, त्याच्याकडनं मी खरेदी करू शकतो. मला वाटतं आभासी हा शब्द मी जो वापरलाय तो किती आभासी आहे हे आपल्या लक्षात आलं असेल. कोणी सुरू केलं माहिती नाही, कशाचा पाठिंबा आहे कशाचाच नाही. जे आत्ताची फियाट करन्सी आहे त्याला सरकारचा पाठिंबा आहे, मध्यवर्ती बँकेचा पाठिंबा आहे, काही प्रमाणात का होईना सोन्याचा पाठिंबा आहे, काही प्रमाणात का होईना विदेशी चलन साठ्याचा पाठिंबा आहे. पण हे चलन कोणी काढलं माहिती नाही, त्याला कशाचाही पाठिंबा नाही, त्या चलनाची कोणीही जबाबदारी स्वीकारलेली नाही, कोण व्यवहार करतंय हे पण माहिती नाही, कोणाची खाती आहेत हे पण माहिती नाही. म्हणून त्याचं नाव आभासी. सगळा आभास आहे, सगळं व्हर्च्युअल आहे, पण व्यवहार होत आहेत मित्रांनो. तुम्हाला एकदा चलन समजलं असलं की काय आहे हे आभासी चलन, तर मग आता आपल्याला त्याचं थोडंसं विश्लेषण करता येईल. सगळ्यात पहिली गोष्ट काय लक्षात आली आपल्याला, जसं बँकेत आपण खातं उघडायला गेलो की KYC नॉर्म्स पुऱ्या कराव्या लागतात. म्हणजे काय, तुझं आधार कार्ड दे बाबा, तुझं पत्त्याचं प्रूफ दे बाबा, तुझं पॅन कार्ड दे बाबा. म्हणजे ज्याचं खातं आहे त्याचं आयडेंटिफिकेशन आधी झालं पाहिजे, तो माणूस कोण आहे हे समजलं पाहिजे. क्रिप्टो करन्सीत काय आहे का असं? उलट तुमचं नाव देण्याची गरजच नाही अशी परिस्थिती आहे. मला वाटतं इथेच अनेकांच्या मनात एवढं सगळं ऐकल्यानंतर पाल सुकसुकली असेल. मी कोणाकडनं घेतो माहिती नाही, मी कोणाला विकतो माहिती नाही, अशी ही सगळी अडचण समोर आली की मग एक गोष्ट मनात येईल का, ज्यांना आपली आयडेंटिटीच दाखवायची नाही अशी माणसं या प्रकारच्या चलनामध्ये जात असतील का? तुम्ही आणि मी, आम्हाला जर का लपवायचंच नसेल आयडेंटिटी, तर मग कशाला अशा प्रकारच्या करण्याच्यात रिस्क आहे? मी कोण आहे हेच माहिती नाहीये, आणि कोणाला माहिती नाहीये तर कोणालाच माहिती नाही. संगणकात फक्त आहे आणि तिथेही काय आहे, अमुक नमुक क्रमांक एवढंच आहे. मग अशा ठिकाणी एवढी मोठी जोखीम घेऊन तुम्ही आणि मी आपल्या हार्ड अर्न्ड मनी, कष्टाने मिळवलेला पैसा अशा चलनात ठेवायला जाऊ का? पहिली मोठी जोखीम ही आहे. मग असे व्यवहार करणारे कोण? तर भारताचे सुरक्षा सल्लागार M.K. नारायणन, माजी सल्लागार, यांनी जाहीरपणे एक वक्तव्य केलं होतं की अशा आभासी चलनामध्ये गुंतवणूक करणारी मंडळी ही स्मगलर्स असू शकतात, टेररिस्ट असू शकतात, गैरप्रकारे धंदा करणारे असू शकतात, गैरवस्तूंचा धंदा करणारे, अफू असेल, गांजा असेल वगैरे, अशी मंडळी अशा चलनामध्ये पैसे गुंतवू शकतात, असं भारतीय सुरक्षा सल्लागार यांनी जाहीरपणे सांगितलं. आपल्या मध्यवर्ती बँकेने सांगितलं अनेकदा, वारंवार, याच्यामध्ये जोखीम मोठी आहे आणि याला आम्ही कोणत्याही प्रकारचं रेकग्नाइज केलेलं नाही. ज्यांना करायचं त्यांनी स्वतःच्या जोखमीवर करा. असं सगळं असल्यामुळे कोर्टात तुम्हाला जाता येत नाही. समजा तुमचे पैसे तिथे आहेत काही गुंतवलेले आणि उद्या काही प्रॉब्लेम निर्माण झाला, मला सांगा तुम्ही कोणाच्या विरुद्ध कंप्लेंट करणार?
कुठल्या कोर्टात करणार? कारण प्रत्येक कोर्टाला एक ज्युरिस्डिक्शन आहे, कार्यकक्षा आहे. तुम्हाला माहितीच नाही ज्याच्याशी व्यवहार केला तो कोण आहे आणि कुठे राहतो. ही मोठी जोखीम या क्रिप्टो करन्सीमध्ये आहे. पण मित्रांनो, काही फायदे आहेत. फायदे काय आहेत? एक सगळ्यात मोठा फायदा असा आहे की असं डुप्लिकेट चलन बाजारात आणता येत. आपल्या सगळ्यांना माहिती आहे रुपयाच्या नोटा, आणि आपल्या तर जवळ आपला एक इतका छान शेजारी आहे, मित्र आहे, जिवलग मित्र देश, तो म्हणजे पाकिस्तान. आणि त्यांना तर आपल्या नोटा चलनाबद्दल फार आकर्षण आहे आणि त्यामुळे ते तशाच्या तशा नोटा छापतात आणि भारतात पाठवतात. असं खोटं चलन बाजारात येऊ शकत नाही, हे क्रिप्टो करन्सीचं एक वैशिष्ट्य आहे. कारण ती टेक्नॉलॉजीवर आधारित आणि फिजिकल एक्झिस्टन्स नसलेली अशी करन्सी आहे. हा त्याचा मोठा फायदा. दुसरा मोठा फायदा आहे काय? म्हणजे जसं बोगस चलन संपेल, हा एक फायदा आहे. तर दुसरा एक मोठा फायदा काय? रिस्क ऑफ कॅरिंग. नोटा घेऊन जाणं एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी, ही पण संपली. कारण तुम्ही संगणकावर फक्त काही नोंदी करून व्यवहार करू शकाल. हा मोठा फायदा आहे. तिसरा मोठा फायदा काय? तर तुम्हाला एवढा नोटा छापा, नाणी पाडा, याच्यावर एवढा खर्च करा, याची गरजच नाही. बाय क्लिक ऑफ कम्प्युटर करन्सी इज क्रिएटेड. तुम्हाला याच्यासाठी कुठलाही खर्च नाही. असे काही फायदे नक्की आहेत, ज्याला आपण डिजिटल करन्सी म्हणतो. त्यामुळे डिजिटल करन्सी ही आवश्यक आहे. येणाऱ्या काळामध्ये डिजिटल करन्सी हीच करन्सी टिकणार आहे. पण ही सरकारी पाठिंबा नसलेली, कोण बाजारात आणतंय हे माहिती नसलेली, ज्याला स्वतःचं मूल्य नाही अशी आणि सहजपणे आपण ज्याच्यावर विश्वास ठेवावा अशी नसलेली करन्सी आहे. सगळीकडे एक्सचेंजेस आहेत, मी सांगितलं, आणि तुम्हाला सांगितलं तर आश्चर्य वाटेल. आता सुमारे 40-45 हजार डॉलरला एक बिटकॉइन विकत मिळतं. हे किती किंमत वाढत गेली बघा. आणि 2009 साली जर आपण एक्सचेंजवर बघितलं तर या बिटकॉइनची किंमत होती 5 किंवा 6 डॉलर. पण ही फ्लक्च्युएट होत राहते, बदलत राहते, वर खाली होत राहते सतत. कारण काय? या चलनाला स्वतःचं मूल्य नाही, या चलनाला सरकारचा पाठिंबा नाही. मग याची किंमत ठरते कशी? तर याची किंमत ठरते मागणी आणि पुरवठा. बाजारामध्ये बिटकॉइनला किती मागणी आली, पुरवठा तर ठरलेला आहे. जोपर्यंत नवीन गणित सोडवत नाही तोपर्यंत नवीन बिटकॉइन मिळणारच नाही, म्हणजे पुरवठा ठरलेला आहे. आणि हा लिमिटेड पुरवठा, पण मागणी वाढली तर बिटकॉइनची किंमत वाढत जाते. जगभरात मला असं वाटतंय श्रोत्यांपैकी काही जणांना तरी हे नक्की माहिती असेल की आता क्रिप्टो करन्सी ही करन्सी म्हणून कमी आणि गुंतवणूक म्हणून जास्ती वापरात आलेली. चलनाचा मूळ हेतू काय आहे? विनिमय, देवाणघेवाण, सुकर करण्याचं साधन म्हणजे चलन. पण आता हे बिटकॉइन वस्तू आणि सेवांच्या विनिमयासाठी न वापरता, जसं शेअर्स मध्ये गुंतवणूक, युनिट्स मध्ये गुंतवणूक, किंवा पोस्टातल्या बचत योजनात गुंतवणूक, LICत गुंतवणूक, हे जे गुंतवणुकीचे ऑप्शन्स आहेत त्याच्यात एक भर पडली आहे, आणि ती म्हणजे क्रिप्टो करन्सीत गुंतवणूक. मित्रांनो, तुमच्या लक्षात आलं असेल की सामान्यपणे करन्सी ही काही गुंतवणुकीसाठी नसते. असं कोणी बघितलंय का की घरामध्ये डॉलर साठवून ठेवले आणि असं म्हटलं जसं सोनं तरी आपण साठवून ठेवतो गुंतवणूक म्हणून, पण डॉलर साठवून ठेवलेत का तर माझी गुंतवणूक आहे? नाही दिसणार. कारण चलनाचा तो हेतूच नाही. चलनाचा हेतू काय? विनिमय, सुकर करणं. पण आता क्रिप्टो हे गुंतवणुकीचं माध्यम झालं. आणि मग मोठ्या मोठ्या शहरांमध्ये किंवा 2 टायर 3 टायर सिटीज मध्ये अनेक इन्व्हेस्टमेंट कन्सल्टंट्स टाय लावतात, कोट घालतात, हातात एक छान बॅग घेतात, लॅपटॉप घेतात, 5 स्टार हॉटेलमध्ये आणि कार्यक्रम करतात.
लोकांना इन्व्हाइट करतात, फुकट जेवण देतात आणि काय सांगतात, दिस इज वन मोर प्रॉफिटेबल ऑप्शन ऑफ इन्व्हेस्टमेंट. आणि मग ते चार्ट वगैरे दाखवून छानपैकी पटवून देतात की बघा, तुम्ही इतके पैसे जर तेव्हा क्रिप्टोत टाकले असते तर त्याचे आज किती झाले असते, बँकेत ठेवले असते तर किती झाले असते, शेअर्स मध्ये ठेवले असते तर किती झाले असते, सोन्यात ठेवले असते तर किती झाले असते. आणि याच्या कैक पट. आणि बरोबर आहे ना, मी म्हटलं तसं $6 2009 साली आणि $45,000 आत्ता. एवढं तर अप्रिसिएशन कुठल्याच गुंतवणुकीत नाहीये. हे सगळं बघितलं की विशेषतः आमची तरुण पिढी काय विचार करायला लागते, अरे वा, काही न करता एवढे पैसे मिळणार आहेत, एवढं अप्रिसिएशन मिळणार आहे, एवढा नफा होणार आहे. आणि मग अशी तरुण पिढी या प्रचाराला भुलून आपले पैसे क्रिप्टोमध्ये टाकायला उत्सुक झालेले आहेत. आणि भारतात सुद्धा फार मोठ्या प्रमाणात ही गुंतवणूक होत आहे, चालू आहे. या वर्षीच्या अर्थसंकल्पात आपल्या अर्थमंत्र्यांनी काही तरतुदी केल्या आणि हे क्रिप्टो करन्सीतले व्यवहार कराच्या जाळ्यामध्ये आणले. म्हणजे काय केलं तर अशी करन्सी विकून जर काही नफा झाला तर तो आता करपात्र नफा आहे, त्याच्यावर कर लागणार आहे, इन्कम टॅक्स लागणार आहे. दुसरं काय सांगितलं, हे विकून तोटा झाला तर तो तोटा तुम्हाला दुसऱ्या उत्पन्नातनं सेट ऑफ वजावाट मागता येणार नाहीये. हा नुकसान हा लॉस तुम्हाला पुढच्या वर्षी कॅरी फॉरवर्ड करता येणार नाही. तुम्ही जर खरेदी करायला गेलात तर 1% टॅक्स ॲट सोर्स तुम्हाला कापून घ्यावं लागणार आहे. अशा सगळ्या तरतुदी केल्यामुळे हे क्रिप्टो करन्सी जरा अधिक चर्चेमध्ये आलं. या वर्षी 1 फेब्रुवारीला बजेट झालं, आता आपण एप्रिलमध्ये आहोत. गेल्या 1.5-2 महिन्यामध्ये ही सगळी जरा चर्चा आपल्या देशामध्ये सुरू झाली. आणि मग याच्यावर टॅक्स इतका लागणार, याच्यातनं टॅक्स कापून घेतला जाणार, म्हणून अनेक जण आता याच्याकडनं पाठ फिरवायला सुरुवात झाली आहे. अर्थात ज्यांचा हा रेकॉर्डेड मनी आहे त्यांना ही काळजी असणं स्वाभाविक आहे. पण ज्यांना आपला पैसा कुठनं आला हे दाखवताच येत नाहीये किंवा दाखवायचं नाही, अशी जी मंडळी याच्यामध्ये पैसे ठेवत आहेत, आणि आपल्या लक्षात आलं असेल की माझं नावच नाहीये कुठे, माझं फक्त अकाउंट नंबर आहे आणि त्या अकाउंट नंबर सुद्धा कोणाला कळणार नाहीये अनलेस आय डिक्लेअर दॅट दिस इज माय अकाउंट. दुसरा काही स्रोत नाहीये. त्यामुळे अशी मंडळी अजूनही त्याच्यात गुंतवणूक करतात. मला असं वाटतं की डिजिटल करन्सी आणि क्रिप्टो करन्सी टेक्निकली जरी सारखं असलं तरी या आपल्या अर्थसंकल्पामध्ये आपल्या अर्थमंत्र्यांनी आणखीन एक घोषणा केली आहे. आणि ती घोषणा अशी आहे की भारत सरकार रिझर्व्ह बँकेच्या माध्यमातून आता सेंट्रल बँक डिजिटल करन्सी CBDC सेंट्रल बँक डिजिटल करन्सी आणणार आहे. म्हणजे काय तर जसं नाणं आलं, जशी नोट आली, तसं आता हे व्हर्च्युअल डिजिटल चलन येणार आहे. पण ते काय असेल, सरकारच्या पाठिंब्याने रिझर्व्ह बँकेने काढलेलं, फक्त त्याचं स्वरूप बदललं, नाण्याच्या ऐवजी नोट आली, नोटेच्या ऐवजी डिजिटल आली, एवढाच फरक. आणि ते जे मी मगा सगळे फायदे सांगितले की खोट्या नोटा येणार नाही, नोटा छापण्याचा खर्च वाचेल, नोटा खराब होतात त्याच्याने होणारा त्रास वाचेल, यासाठी ही डिजिटल करन्सी आता सरकार सुरू करणार आहे. आणि मला विचाराल तर मला असं वाटतंय आगामी काळामध्ये डिजिटल करन्सी हेच भविष्य आहे. पण डिजिटल करन्सी असली तर ती मात्र शासनाची असेल, त्याच्यावर कोणाचीही करन्सी आहे त्यांची खात्याची नावं असतील, नो युअर कस्टमरचे सगळे नॉर्म्स फुलफिल केलेले असतील, जे आज ह्या क्रिप्टो डिजिटल करन्सीमध्ये बिटकॉइन असेल किंवा मी जसं म्हटलं इथेरम असेल याच्यामध्ये नाहीये. तेव्हा सगळ्या तरुण मित्रांनी हा फरक पहिल्यांदा लक्षात घेतला पाहिजे. डिजिटायझेशन वाईट नाही, आवश्यक आहे, तंत्रज्ञानाने ते उपयोगी आहे, पण
ते कोण छापतंय, ते कोण तयार करतंय आणि त्याचे व्यवहार कसे निनावी पद्धतीने होत आहेत, हे मात्र अत्यंत जोखमीचं आहे. आणि म्हणून आज जर आपण बघितलं तर गेल्या 1.5-2 महिन्यामध्ये या बिटकॉइनची किंमत तितकी सणकून आपटली आहे की आता जर का त्या टाय कोट वाल्यांनी तुम्हाला कम्प्युटरवर ते पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन वगैरे करून दाखवायला सुरुवात केली ना, तर किमतीचा असा वाढलेला आलेख असा एकदम खाली आलेला तुम्हाला दिसतो. याच्यामध्ये मोठी जोखीम आहे, ती लक्षात घेतली पाहिजे. आणि जर डिजिटल करन्सी सेंट्रल बँकेची आली तर तिचा उपयोग आपण सगळ्यांना चांगल्या पद्धतीने होणार आहे. त्याचा स्वीकार आपण सगळ्यांनी, त्याचं स्वागत आपण सगळ्यांनी चांगल्या पद्धतीने केलं पाहिजे. मला वाटतं थोडक्यात मला जेवढं आपल्या समोर मांडता आलं मी मांडायचा प्रयत्न केला. थांबतो. नमस्कार. धन्यवाद सर. मित्र हो, आजच्या या कॉलेजच्या तासामध्ये ज्येष्ठ अर्थशास्त्री आदरणीय डॉक्टर विनायक गोविलकर सरांनी एक नवीन विषय आपल्या सर्वांच्या समोर मांडलेला आहे. आणि तो मांडताना तो इतक्या शास्त्रशुद्धपणे आणि इतक्या सोप्या शब्दात त्याने तो मांडला की मला वाटतं याच्यावर आता कोणाला काही प्रश्न असावेत असं मला वाटत नाही. याच्यामध्ये त्यांनी आभासी चलन किंवा व्हर्च्युअल करन्सी म्हणजे काय इथपासून तर त्याचे फायदे तोटे आणि त्याचबरोबर नवीन गुंतवणूक करणाऱ्या किंवा व्यवहार करणाऱ्यांना अनेक लोकांना त्यांनी या ठिकाणी सल्ला देखील दिलेला आहे. चलन म्हणजे काय, आभासी चलन म्हणजे काय आणि ते आभासी चलन ज्या तंत्रज्ञानाचा वापर केला जातो त्या ब्लॉकचेन बद्दल देखील सरांनी आपल्याला या ठिकाणी सविस्तर माहिती सांगितलेली आहे. ज्यांना कोणाला प्रश्न विचारायचे असतील त्यांनी कृपया हँड रेजचा ऑप्शन वापरा. त्याआधी मी सरांना एक छोटासा प्रश्न विचारू इच्छितो की सर, या व्यवहारामध्ये व्यवहार करत असताना वापरकर्ता कोण आणि याच्यामध्ये मध्यस्थ करणारा कोण हे देखील वापरकर्त्याला माहीत नसतं. त्यामुळे याच्यामध्ये किती जोखीम आहे हे आपल्या लक्षात येऊ शकेल. तुम्ही म्हटल्याप्रमाणे की ज्याचा कष्टाचा पैसा आहे तो पैसा याच्यामध्ये गुंतवला गेल्यानंतर जर व्यवहारात काही खोट आली तर कोणाकडे दाद मागायची असा प्रश्न गुंतवणूकदारांच्या मध्ये निर्माण होऊ शकतो. आणि म्हणून कदाचित या आभासी चलनाकडे निगेटिव्ह पॉइंट ऑफ व्ह्यूने बघण्याची कदाचित लोक चूक करू शकतील. परंतु आगामी काळ, येणारा काळ, ज्याचे तुम्ही आभासी चलनाचे अनेक फायदे सांगितले, त्या फायद्यांचा जर विचार केला तर येणाऱ्या काळामध्ये आपल्याला आभासी चलनाचा वापर सोयीस्कर संपूर्णपणे अभ्यास करून करणं किती सोयीचं आहे हे देखील या ठिकाणी आपण नमूद केलेलं आहे. सर, तुम्ही म्हणताना असं सांगितलं की बिटकॉइनचे 2 प्रकार आहेत. एक म्हणजे माझ्या माहितीप्रमाणे लाईट कॉइन आणि इथेरियम किंवा त्याच्यामध्ये आणखी क्लासिक असा एक काहीतरी प्रकार त्या बिटकॉइनच्या याच्यामध्ये. आपल्याला त्या प्रकार उपप्रकारांमध्ये जाण्यापेक्षा जगामध्ये केवळ बिटकॉइन ही एकच क्रिप्टो करन्सी वापरली जाते का, किंवा आणखी वेगळ्या देशांच्या काही करन्सी आहेत का की ज्याचा आपण व्यवहार करू शकतो? त्याबद्दल थोडक्यात माहिती देता येईल तर बरं होईल. मला असं वाटतं की माझ्या बोलण्याच्या ओघामध्ये मी असं सांगितलं की साधारणपणे बिटकॉइन, इथेरियम अशा सारख्या किमान 200 क्रिप्टो करन्सीज आहेत. तुम्ही जो प्रश्न विचारला त्याच्यातच एक विरोधाभास असा आहे की कोणत्या देशात? सगळ्या जगात आहे, कारण हे कोणत्या देशाने काढलेलं चलनच नाहीये. त्यामुळे कोणत्या देशाची अमुक एक क्रिप्टो करन्सी असं आज नाही. जगात कोणत्याही सरकारने, कोणत्याही मध्यवर्ती बँकेने अजून कुठल्याही डिजिटल चलनाला परवानगी दिलेली नाही. 2-3 देशांमध्ये ट्रायल बेसिसवर लिमिटेड भौगोलिक क्षेत्रामध्ये ते करण्याचा प्रयत्न चालू आहे. दुसरा प्रश्न तुमचा असा होता की आपण व्यवहार करतोय तर वापरकर्त्याला असा शब्द तुम्ही वापरला. या करन्सीचा वापरकर्ता कोण आहे? एक तर खरेदी घेणारा, विकणारा किंवा मध्यस्थ. आणि मध्यस्थ कोण आहे? तर एक्सचेंजेस. ते मी सांगितलं की एक्सचेंजेस आहेत, जसे स्टॉक एक्सचेंजेस आहेत तसे क्रिप्टो करन्सीचे एक्सचेंजेस आहेत. त्यांच्या माध्यमातून हे व्यवहार होतात.
असे व्यवहार जे होत आहेत त्याच्यात दाद मागणं हे फार तर फार तुम्ही त्या एक्सचेंजवर जो कोणी तुमचा ब्रोकर असेल त्याच्याकडे मागू शकाल, याच्यापेक्षा अधिक कोणाकडे मागता येणार नाही. सर धन्यवाद सर. सरांनी आज आभासी चलन आभास की वास्तव या विषयावर अतिशय सविस्तर आणि विश्लेषक माहिती दिली. आपल्याला सगळ्यांनाच ती समजलेली आहे. आता कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन करत आहेत पेठे विद्यालयाचे मुख्याध्यापक माननीय श्री कैलास पाटील सर. उपस्थित सर्व श्रोतृवर्गांना माझा नमस्कार. पेठे विद्यालयाचे नामवंत माजी विद्यार्थी, नाशिकचे सुप्रसिद्ध चार्टर्ड अकाउंट अर्थतज्ञ आदरणीय गोविलकर सरांनी आपल्याला आभासी चलनाच्या निमित्तानं मानवाच्या उत्क्रांतीवादापासून सुरुवात केली. जेव्हापासून वस्तू विनिमय सुरू होतं तेव्हापासून तर क्रिप्टो चलन याचे फायदे तोटे इथपर्यंत सर्व इतिहास अत्यंत सोप्या शब्दात समजून सांगितलेला आहे. त्याबद्दल मी शाळेच्या वतीने, संस्थेच्या वतीने त्यांनी जो बहुमूल्य वेळ आपल्या या व्याख्यानमालेसाठी दिलेला आहे त्यासाठी मी त्यांचं अत्यंत मनापासून आभार व्यक्त करतो. या व्याख्यानमाले प्रसंगी उपस्थित असलेले सर्व संस्थेचे पदाधिकारी, शाळेच्या संदर्भात सर्व उपस्थित शिक्षक, मुख्याध्यापक, पदाधिकारी, श्रोतृवर्ग सर्वांना या व्याख्यानाप्रसंगी उपस्थित राहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद देतो. संस्थेने आयोजित केलेल्या या पुढच्या व्याख्यानमालेला आपण भरभरून प्रतिसाद द्याल अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद.